श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आता गुरुवारी आहे दीप अमावस्या आणि या दिवशी तुम्ही घरामध्ये तुमच्या दिव्यांची पूजा तर केलीच असेल ना. ही पूजा केली आणि आपल्या घरामध्ये सुख शांती तर येणारच आहे. पण मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या मुलांच्या भावी आयुष्यासाठी काही खास उपाय या दिवशी आपल्याला करायचे असतात. मित्रांनो, आपल्या पितृदेवांना प्रसन्न करण्यासाठी पितरांनासुद्धा या दिवशी दिवे हे लावले जात असतात. त्याचबरोबर काही ठिकाणी कणकीचे दिवे करून आपल्या मुलांना या दिवशी निरंजन केलं जातं. देवांनासुद्धा या दिवशी कणकीच्या दिव्यांचं निरंजन केलं जातं, अशी सुद्धा पद्धत आहे. त्यामुळे आपल्या जे काही मुलं आहेत त्यांच्या जीवनातून अंधकार दूर व्हावा, त्यांना प्रकाशमय जीवन भेटावं आणि त्यांच्या येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी त्यांना चांगले मार्ग भेटावेत, यासाठी ही पूजा असते. त्यांच्यावरून वाईट शक्तीचा प्रभाव निघून जावा किंवा मुलंही चांगल्या सद्गतीला जावेत, त्यांच्या ज्ञानामध्ये भर व्हावी, यासाठी हे उपाय करायचे असतात. आपल्या मुलांनासुद्धा त्या दिव्यांना नमस्कार करायला लावायचं असतं. कारण दिवा हा असा आहे की जो माता लक्ष्मी प्रत्येक देवी देवतासमोर प्रज्वलित ठेवला जातो. दिव्याशिवाय कोणतेही देवी देवता अन्नसुद्धा ग्रहण करत नाहीत. दिवा लावल्यानंतरच ते अन्न ग्रहण करत असतात. दिव्याचं खूप महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. दिवा लावून अग्नीच्या साक्षीनं जे काही असेल तेच मान्य आणि गृहीत धरलं जातं मित्रांनो. त्यामुळे दिवा हा अंधकाराला दूर करत असतो, वाईटाचा नाश करत असतो आणि आपल्याला प्रकाशमय जीवन हा दाखवत असतो. त्यामुळे मित्रांनो, या दिवशी मुलांनासुद्धा कणकीच्या दिव्यांचं निरंजन केल्याने त्यांच्या जीवनातसुद्धा चांगले मार्ग किंवा चांगलं त्यांच्यात प्रगती होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा पद्धत असेल किंवा नसेल तर तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की केला पाहिजे. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना या दिवशी दीप अमावस्येची कथा तुम्हाला नक्की सांगितली पाहिजे. त्यामुळे सुद्धा दिव्याचा आशीर्वाद मुलांच्यावरती चांगला राहील आणि त्यांच्या जीवनातून वाईट शक्तीचा नाश होऊन चांगली त्यांच्यामध्ये परिवर्तन होणार आहे. तर सगळ्यांनी ही दिव्याची कथा तुम्हाला नक्की ऐकायची आहे. दीप अमावस्येची कथा ही ऐकल्याशिवाय आपली कोणतीही सेवा आपली पूर्ण होणार नाही. प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक सेवेची एक कथा असते. ती कथा ऐकल्यानंतरच आपली ती सेवा पूर्ण होत असते. त्याच पद्धतीने दीप अमावस्येची सुद्धा एक कथा आहे. तर चला बघूया दीप अमावस्येची कथा काय आहे ते. एकदा काळी एक गावात एक गरीब पण श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिचे नाव होते सुमती. ती दररोज आपल्या लहानशा देवघरात पूजा करत असे. पण तिच्याकडे फारसे पैसे नव्हते. त्यामुळे ती केवळ एकाच दिव्याने पूजा करत असत. एक अमावस्येच्या दिवशी तिच्या मनात विचार आला, आज आषाढी अमावस्या आहे, तर दीप अमावस्या. सगळे लोक घरात भरपूर दिवे लावतात, ती मात्र एकच दिवा लावू शकते. ती खूप दुःखी झाली. त्याच रात्री तिला स्वप्नात एक तेजस्वी देवी दर्शनाला आली. देवी म्हणाली, सुमते, तू जरी एकच दिवा लावतेस तरी तुझं मन पवित्र आहे, तुझी भक्ती खरी आहे, त्यामुळे तुझ्या घरी लक्ष्मी ही नांदणार आहे. सकाळी उठल्यावर सुमितीने मनापासून एक दिवा देवापुढे ठेवला. त्याच्यात तिळाचे तेल टाकले आणि एक गोड नैवेद्य तिला अर्पण केला. आश्चर्याचे म्हणजे त्या दिवशी तिच्या घरात समृद्धी येऊ लागली. पतीला चांगलं काम मिळालं, मुलं अभ्यासात प्रगती करू लागली आणि तिच्या घरात समृद्धी येऊ लागली. तिच्या पतीला चांगलं काम मिळालं, मुलं अभ्यासात प्रगती करू लागली आणि तिच्या घरात नेहमी प्रकाश राहिला. अर्थात आनंद, समाधान आणि शांतीचा प्रकाश म्हणजेच हे दीप दिपावली आहे. तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये जर सुख, समृद्धी, आनंद हवा असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची पूजा तुम्हाला या दीप अमावस्ये दिवशी तुम्हाला करायची आहे. या कथेतून अशी शिकवण भेटते की भक्ती आणि श्रद्धा हवी आहे, तेव्हाच माणूस श्रीमंत होऊ शकतो. ते खरे मनाने केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही आणि खरी मनाने करून जी काही आपल्याला श्रीमंती मिळते ती आपल्या हातातून सहजासहजी जात नाही. थोडक्यात सुद्धा समाधान मानलं तर आयुष्य सुंदर होत असतं.
दिवा फक्त प्रकाश देत नाही तर तो आपल्याला आशेचा आणि विश्वासाचा प्रकाश देत असतो. त्यामुळे मित्रांनो, अशी तुम्हाला कथा ह्या दिवशी नक्की ऐकायची आहे, वाचायची आहे. आपल्या मुलांना देखील सांगायचे आहे. मुलांना या दिवशी भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये तुम्हाला न्यायचं आहे. त्यांच्यासमोर मुलांच्या हातून एक एक दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. भोलेनाथांना अभिषेक, जलाभिषेक का होईना या दिवशी तुम्हाला घालायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद मुलांच्यावरती कायम सदैव राहावं यासाठी प्रार्थना तुम्हाला नक्की करायची आहे. तर मित्रांनो, अशी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या या चॅनेलला, या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.